घरातली साफसफाई झाली, त्याच्यानंतर फराळसुद्धा बनवायचं चालू आहे. आता म्हटलं दरवाजा साफ करून घ्यावा, कारण आता रांगोळ्या काढायच्या आहेत. इथं मी रान काढत होती. मला सवय नाही आहे असं सगळं काम करायची आणि हाताला लावून घेतली मी. जोरात लागलं मला. काहीतरी गडबड होती आणि त्याची आतापर्यंत जखम झाली. म्हणजे हा व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट करते तोपर्यंत जखम झालेली आहे त्याची आता. आणि जसं जमत होतं त्या हिशोबाने मी काढत होती, कारण मला ह्या सगळ्या कामांची सवय नाही आहे. ते हातात खुरपं घेऊन हे करायचंसुद्धा मला माहीत नाही आहे. तर केलं मी, पण जसं जमतं तसं केलं. म्हटलं आता दिवे हे रांगोळ्या वगैरे काढायच्या आहेत तर हे करणं गरजेचं आहे, म्हणून त्यासाठी. तर हे क्लीन झाल्यानंतर असं काहीसं दिसतंय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडिओ कंटिन्यू केला. सकाळी सकाळी ग्रेशूची तब्येत बिघडली. म्हणजे स्कूलला जाण्यासाठी ती निघाली होती आणि रेडी होताना म्हटली, मम्मा मला कसले तरी पिंपल्स आलेत. मग आम्ही ती बघून ओळखलं की तिला वारी फोडे आलेत. त्याच्यामुळे तिला मग आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. जातेवेळी ह्यांच्यासोबत गेलो, येतेवेळी रिक्षाने आली. त्याच्यानंतर हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण व्हिडिओ थोडे मी कमी बनवले त्याच्यामुळे. तर इथे हा रविवारचा व्हिडिओ आहे. तर ग्रेशू म्हटली मी रांगोळी काढते, त्याच्यामुळे मी तिला रांगोळी काढायला दिलं आणि मस्त काढली तिने रांगोळी ह्या साच्याने वगैरे. कधी कधी मुलांना द्यायला पाहिजे. आणि मी कोणते दिवे मार्केटमधून आणले होते ह्याला दाखवणं झालं नाही, तर अशा पद्धतीचे मी दिवे घेऊन आली होती. आणि हे वेगळे 2 दिवे जे उंबरठ्यासमोर लावायला आणि ते बाकीचे सगळे टेरेसवर लावायला मी घेतले होते. सेम असेच दिवे मी माझ्या माहेरी आणि खाली सासूबाईंकडे पण दिलेले आहेत, पण ती डिझाईन थोडी वेगळी आहे. बाकी पॅटर्न हाच आहे. आणि हे एक टूल मी घेऊन आलेले आहे कलर घालायला, कारण इझी पडतं ते सकाळचं. आणि काही रांगोळ्या घेऊन आली. तर असा होता आजचा